2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेब पुण्यामध्ये आले होते. ते कुठून तरी निघून कुठेतरी जाणार होते, म्हणून पोलीस डिपार्टमेंटने ते यायच्या जवळपास 20 मिनिट आधीपासून नागरिकांच्या गाड्या चौकामध्ये अडवून ठेवल्या. सर्व जमाव संतप्त होता. काही लोक या गोष्टीचा निषेध करण्यासाठी गाड्यांचे हॉर्न सुद्धा वाजवत होते. माझा पोलिसांवर राग अजिबात नाही आणि विषय इथे फक्त फडणवीस साहेबांचाच नाही, तर सर्व नेते यांना XYZ कोणकोणत्या सिक्युरिटी असतात, तरी हे असले फालतू प्रोटोकॉल पाहिजेत कशाला? यांच्यावर हमले होऊ शकतात अशी भीती आहे का यांना? आणि जर असेल तर हे लोक नक्की अशी कोणती कामं करतात ज्यामुळे यांच्या मनात ही भीती आहे? आम्हाला तर नागरिक म्हणून कधी नाही वाटली असली भीती कुठेही फिरताना. आज तुम्ही अर्धा तास लोकांच्या गाड्या अडवून ठेवत आहात. त्यामध्ये कोणाला इमर्जन्सी असू शकते, कोणाला काही त्रास असू शकतात. तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहात का वाढवण्यासाठी आहात? जर घटनेप्रमाणे भारताचा प्रत्येक नागरिक समान आहे, तर हे चित्र प्रत्यक्षात दिसत का नाही? बरं, हा विषय काय फक्त एकदाचाच नाही, हे रोजच झालंय. या नेत्यांचा ताफा कुठूनही निघाला तरी आज सर्वत्र हीच परिस्थिती बघायला मिळत आहे. बरं, आता इथे ट्रॅफिक पोलीस जी तत्परता ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी दाखवत आहेत, ही तत्परता त्यांच्यामध्ये इतर वेळेस बघायला मिळत नाही. प्रत्येक चौकात त्यांच्या तोंडासमोर लोक अतिशय किरकोळपणे नियम भंग करत फिरतात, पण त्यावेळेला ट्रॅफिक कंट्रोल करायचं सोडून त्यांचं फाईन मारायचे मीटर घेऊन साईडला कोपऱ्यात उभे असतात हे. आणि हा पैसा जातो सरकारच्या तिजोरीत. म्हणजे आजच्या भागात माझा प्रश्न हाच आहे की पोलीस डिपार्टमेंट हे नक्की कोणाचे काम करत आहे आणि या गोष्टी यांच्यावर कुठेतरी लादल्या जात आहेत का? आज जर तुम्ही पोलीस डिपार्टमेंटला असल्या फालतू कामांमध्ये गुंतवून ठेवणार असाल तर शहरांमध्ये गुन्हेगारी आणि अराजकता वाढणारच ना. त्यांना वेळ कुठे भेटणार आहे बाकीची कामं करायला? आणि आता जनतेने या गोष्टीचा निषेध करण्याआधी पोलीस डिपार्टमेंटने या गोष्टीचा निषेध करावा असे मला वाटते.